नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व विषयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो तारुण्य टिकवण्यासाठी विश्वामृत उपचार आणि याविषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आपल्याला माहितीच आहे की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणामुळे अकाली वार्धक्य येण्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे, ज्याच्यामध्ये शरीर आणि मनाला येणारा एक प्रकारचा म्हणूया आजारांचा असणारा भाग आणि त्याच्याच अनुषंगाने मला आवर्जून सांगावंसं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच्या इतरही समस्या ज्या सर्वसाधारणपणे जेरिएट्रिक्स म्हणजे जर का मॉडर्न परिभाषेत बोलायचं झालं तर म्हातारपणातील आजार ह्या सदराखाली मोडणाऱ्या विविध समस्या, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला वातव्याधी म्हणजे हाडांचे विकार दिसून येतात, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार आहेत, मान पाठ कंबरदुखी सारखा आजार आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये बळावलेला मधुमेह, हृदयरोगासारखा आजार आहे. ह्याच्या व्यतिरिक्तही वेगवेगळ्या प्रकारचे इतर आजार ज्याच्यामध्ये मानसिक आणि शारीरिक असणाऱ्या ह्या समस्यांना तोंड द्यावं लागतं वृद्धापकाळात. पण ह्या सर्व समस्यांवरती मात करता येणं शक्य आहे जर का आपण विश्वामृत उपचारांची कास धरलीत तर. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की तारुण्य टिकवण्यासाठी जे उपचार हे आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित असणारे उपचार विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपल्याला या संदर्भात अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील स्क्रीनवरती आपण जे नंबर्स बघत आहात ते जरूर टिपून घ्या. त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. विश्वामृत चिकित्सालय मुंबई पुणे ह्या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आधुनिक शास्त्रामध्ये रोगांचे आजार किंवा रोग यांचा प्रतिबंध करण्यासाठी कुठलीही उपाययोजना आपल्याला दिसत नाही. पण आपलं जे प्राचीन शास्त्र आहे, आयुर्वेद हे जे शास्त्र आहे, ह्याच्यामध्ये जरूर आज तारुण्य टिकवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे म्हातारपणामधले येणारे आजार होऊ नयेत म्हणून काय उपचार घेता येतील ह्यासाठी जरूर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अर्थातच आपल्याला आजच्या कार्यक्रमात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी मार्गदर्शन करत आहेत की तारुण्य टिकवायचं कसं. नमस्कार सर. सर, आपण विविध कार्यक्रमांमध्ये आजपर्यंत मार्गदर्शन केलेले आहे, आजार वेगवेगळ्या प्रकारचे आपण चर्चेला घेतलेले आहेत. पण हा एक वेगळा विषय आहे की आज ज्या समस्यांना आपलं सर्वसाधारण जीवनामध्ये सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळे येणारा ताणतणाव, शारीरिक आणि मानसिक ताणतणाव आणि त्यामुळे येणारा अकाली वार्धक्य हा अर्थातच ह्याचा उहापोहाचा भाग आहे. पण आयुर्वेदानुसार किंवा काय एकंदरीतच तारुण्य टिकवण्यासाठी किंवा म्हातारपण लवकर न येण्यासाठी सांगितलेलं आहे, मला काय सांगता येईल? कसं आहे, 3 अवस्था आयुष्याच्या आपण धरतो, एक बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था. तर लहानपणी कफाचं आधिक्य 16 वर्षापर्यंत जास्ती असतं, कारण क्रिएशनचं काम जे आहे किंवा सृजनशीलता जी आहे ती शरीराची कशावरती अवलंबून आहे? कफावरती अवलंबून आहे. प्राकृत कफ ज्याला म्हणतो त्याच्यावरती. पित्त जे आहे ते ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी उपयोगी पडतं आणि का आणि कसं हे बुद्धीला प्रश्न आहेत ते त्यावेळेला जास्ती पडतात. लहानपणी पाठांतर जास्ती चांगलं होत असतं आणि एकदा वय जे आहे ते 50-60च्या पुढे जायला लागलं की शरीर हळूहळू डिक्लाइन व्हायला लागतं आणि वाताचं आधिक्य वाढायला लागतं आणि त्यामुळे म्हातारपण जे आहे ते विगरसली पित्ताच्या काळापासूनच सुरू होतं. म्हणजे पित्त आणि वात हे 2 दोष असे आहेत की जे वाढल्यामुळे शरीरामध्ये डिस्ट्रक्शन जास्त होतं आणि क्रिएशन कफाचं कमी व्हायला लागतं. मग करायला काय हवं की तरुणपण टिकायचं असेल तर हे पित्त आणि वात जे आहेत ते कमीत कमी कसे प्रकुपित राहतील याचा विचार माणसांनी करायला पाहिजे. तर हेच दिवसाच्या अवस्थेमध्ये सुद्धा दिसतं. सकाळच्या वेळेला कफाचं अधिक असतं, दुपारी पित्ताचं असतं आणि संध्याकाळच्या वेळेला वाताचं अधिक असतं. म्हणजे रोज माणूस म्हातारा केव्हा होतो तर दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेला होतो. म्हणून आयुर्वेदाने दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या अशा वेगवेगळ्या चर्या सांगितलेल्या आहेत, त्या पाळल्या जायला पाहिजेत. आपल्या श्वासाची गती जेवढी हळू आणि संथ होईल तेवढं आयुष्य हे वाढत असतं. कासव 300-300, 500-500 वर्ष जगतं, कारण ते एका मिनिटाला एखाद दुसरा श्वास घेतं आणि कबुतरासारखा जो पक्षी आहे तो 40 वेळेला एका मिनिटात श्वास घेतो, त्यामुळे त्याचं मरण हे लवकर येतं. म्हणजे श्वास जितका हळू चालेल तेवढं आयुष्य वाढणार आहे. पित्त वात जेवढे कमी होतील तेवढं आयुष्य वाढणार आहे. कफाची चांगली अवस्था जेवढी टिकणार आहे तेवढा शरीरामधला तारुण्याचा भाग जो आहे तो टिकून राहणार आहे. हे जर एकदा लक्षात घेतलं तर आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या हे पाळायला पाहिजेत. आणि त्या अनुरोधाने आयुर्वेदाने अभ्यंगम आचरेत नित्यम सजराश्रमवातः असं म्हटलेलं आहे. हे रोज अंगाला तेल लावणं एवढं जरी केलं तरी पित्त आणि वात हे कंट्रोलमध्ये राहतात आणि माणूस लवकर म्हातारा होत नाही. हे तिघं चौघं मित्र आहेत आणि एखादा जर अंगाला तेल लावत असेल आणि बाकीचे लावत नसतील आणि 5-6 वर्षांनी जर ते भेटले तर जो तेल लावतोय तो तरुण जाणवतो. म्हणजे अंगाला तेल लावण्याचं एवढं महत्व आहे. नंतर अगदी घासून पुसून साबणाने ते सगळं तेल काढू नये, उद्वर्तन किंवा उठणं लावावं, म्हणजे तरुणपण टिकायला मदत होते. च्यवन ऋषी जे होते ते 80 वर्षाचे असताना, वृद्ध झालेले असताना त्यांनी च्यवनप्राश तयार केला आणि खाल्ला आणि जवळजवळ 25 वर्ष त्यांनी त्यांचं स्वतःचं बायोकेमिकल क्लॉक जे आहे ते रिव्हर्स केलेलं होतं.
तर ह्या पद्धतीच्या वनस्पती आणि गोष्टी आयुर्वेदात खूप सांगितलेल्या आहेत. ब्रह्मदेवाने पहिली तयार केलेली वनस्पती म्हणजे पलाश किंवा पळस म्हणून आहे. ती वनस्पती मुद्दाम मी इथे दाखवायला आणलेली आहे. जरूर या ठिकाणी बघूया आपण. तर ही पळसाची पानं तुम्हाला दिसतील. तर ह्या पानांचा वापर आणि याचा क्षाराचा वापर जो आहे तो आपल्या शरीरामध्ये ऋषीमुनींनी तरुणपण टिकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती केलेला आहे. दुसरी एक वनस्पती इथं आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, च्यवनप्राश मधला आवळा. तर ह्याच्यात व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणावरती असतं. आता लॅबोरेटरीमध्ये ते 20 मिनिटामध्ये सुद्धा तयार करता येतं. तर का हा परिणाम किती महत्वाचा आहे बघा. हे निसर्गामध्ये 6 ते 8 महिन्यामध्ये तयार होतं आणि लॅबोरेटरीमध्ये तयार झालेले जे आहे ते 20 मिनिट ते अर्ध्या तासात तयार होतं. तर काळाचा परिणाम ह्याच्यावरती जास्त आहे. त्यामुळे ह्याचं तरुणपण टिकून देण्याची जो गुण किंवा कुवत आहे किंवा गुणवत्ता आहे ही जास्ती चांगली आहे. हे लक्षात घेऊन काही गोष्टी आयुर्वेदाने आखलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तरुणपण टिकून राहतं आणि म्हातारपण उशिरा येतं. हो, म्हणजे खरोखर एक सुंदर विवेचन आपण आता केलं सर, की कशा रीतीने आपल्याला काळ आणि एकंदरीतच असणाऱ्या शरीरातील ज्या काही चयापचय क्रिया आहेत त्यांच्यावरती आपण कंट्रोल किंवा एक प्रकारचा ताबा मिळवू शकतो. अर्थातच ह्या एकंदरीत जे म्हातारपण येण्यामागची जी कारणं आहेत स्त्री आणि पुरुषांमध्ये हे कशा रीतीने वर्णन. बरोबर आहे. हा खूप चांगला प्रश्न आहे महेशजी. कारण कसं होतं, काय खाल्ल्यानंतर तरुणपण टिकणार आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्या बरोबर विरुद्ध हल्ली आपण खात असतो. तर असं लक्षात घ्या की 3 पद्धतीचं अन्न सांगितलेलं आहे. सात्विक अन्न, तामस अन्न आणि राजस अन्न. तर आंबवलेलं अन्न आहे, तारा सुटलेलं अन्न आहे, सडवलेलं चीज पनीर सारखं अन्न आहे. तर हे तामस आणि राजस आहे. हे तुमच्या जिभेला चांगलं वाटेल आणि जे आपल्या इंद्रियांना सुख देतं ते सगळं तब्येतीला हितकारक असतं आणि जे आपल्या इंद्रियांना दुखतं ते आपल्याला हितकारक असतं. कडुलिंबाचा रस कुणाला आवडलेला आहे, परंतु हितकारक आहे ना तो, परंतु तो घेतलाच नाही. पण भजी वडापाव हे लोकांना आवडतं आणि ते शरीराला त्रास देत असतं. तर सात्विक अन्न जे गीतेमध्ये सांगितले किंवा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्यात मुगाचं वरण आहे, 60 जातीचा तांदूळ आहे, गव्हाची पोळी आहे किंवा त्याच्यानंतर एखादी फळभाजी आहे कोणती तरी, त्याला तुपाची फोडणी दिलेली आहे, गाईच्या तुपाची. हे सात्विक अन्न आहे आणि ह्यानी शरीरामध्ये पित्त आणि वात वाढत नाहीत आणि शरीरातला धातू पाक जो आहे तो होत नाही. म्हणजे रस रक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र हे चांगले राहतात आणि दोष पाक जो आहे तो व्हायला लागतो आणि त्यामुळे दोष जे आहे ते पचून त्यांचं शरीरातलं काम करून बाहेर पडून जातात आणि आयुष्याचं वर्धन होतं. तसंच लोकांना मोनोटोनस खाण्याची सवय असते. तिखटा मिठाचं तर तिखटा मिठाचं, आंबट आंबट असं लोक खात असतात. तर एक रसाभ्यास हा दौर्बल्यकराणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे आणि सर्व रसाभ्यास हा बलवर्णकराणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं अन्न जे आहे ते 6 रसांनी युक्त असं पाहिजे. पहिल्यांदा आपण गोड खायला पाहिजे, मग थोडंसं आंबट खायला पाहिजे, मग थोडं तिखट कडू वगैरे अशा पद्धतीने शेवटी तुरट आणि कडू अन्न हे सगळ्यात शेवटी जायला पाहिजे. आपलं नेमकं इंग्रजांचं अनुकरण करून उलटं होतं आणि सगळ्यात शेवटी आपण स्वीट डिश मागवतो. तर हे भयंकर चुकीचं आहे. आयुष्याचा ऱ्हास होण्याचं ते एक कारण आहे. तर केव्हा कसं जेव्हा हे नजीकच्या वैद्याकडे जाऊन शिकून घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने अन्नाचं सेवन करायला पाहिजे. हे अन्न खात असताना उष्ण मुंजियात म्हणजे गरम गरम अन्न खायला पाहिजे. पुन्हा पुन्हा गरम केलेलं नव्हे, एकदाच गरम केलेलं जे आहे ते. स्निग्ध मुंजियात म्हणजे काय, स्निग्ध असं अन्न खायला पाहिजे. मात्रावध मुंजियात म्हणजे मात्रे जेवण व्हायला पाहिजे. एक भाग जो आहे तो घन पदार्थाचा, एक जो आहे तो द्रव पदार्थांचा आणि उरलेला जो भाग आहे तो वात पित्त कफ आणि आकाशासाठी मोकळा ठेवायचा आहे. जेवल्यानंतर तडस लागायला नाही पाहिजे, उत्साह उल्हास वाढायला पाहिजे, अन्न चांगल्या पद्धतीने पचायला पाहिजे आणि संडास बाथरूम व्यवस्थित व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं पाहिजे. एकांतात जेवायला पाहिजे. कुठे जेवायचं हेही सांगितलेलं आहे आणि फार हळूहळू जेवायचं नाही आणि फार भरभर जेवायचं नाही. अशी काही वेगवेगळ्या पद्धतीची आहारविधी विशेष आहेत ना आयुर्वेदात सांगितलेले आहेत. त्या पद्धतीने जर माणूस जर जेवत असेल तर त्याचं आयुष्याचं वर्धन हे चांगलं होतं. 40 नंतर एकदाच जेवायला पाहिजे तर आयुष्याचं वर्धन होतं. म्हणजे आपण जे अन्न खातो त्याची संस्कृत व्युत्पत्तीच अशी आहे की जे आपण खातो आणि जे आपल्याला आजाराच्या स्वरूपात खातं त्याला अन्न असं म्हणतात. त्यामुळे आम्ही खूप वेळेला असे प्रयोग करून बघितले की 1000-1500 म्हाताऱ्या लोकांना असं विचारलं 80 वर्षाच्या पुढच्या की तुमच्या एवढ्या दीर्घायुष्याचं रहस्य काय. तर त्यातलं कुणी असं सांगितलं की मी च्यवनप्राश खात होतो, मी व्यायाम करत होतो, मी वैद्य जमदग्नीचं औषध घेत होतो, असं काही बोलणं नव्हतं. त्यांनी फक्त 2च वाक्य सांगितली, आम्ही वेळेवरती जेवलो आणि माफक जेवलो. तर हा फार महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर जर व्यसनं नसतील, आई वडिलांच्याकडनं शरीर चांगलं मिळालेलं असेल, चांगल्या देशात जन्म झालेला असेल तर त्या माणसाचं आयुष्याचं वर्धन होतं आणि तो तरुण होऊन टिकून राहतो बऱ्याच दिवस. मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला होता सर्वच प्रेक्षकांसाठी जो आजचा कार्यक्रम बघत आहेत की जरूर आपण ह्या सल्ल्याचं पालन करा की माफक आहार आणि ज्या पद्धतीने आज आहार विहाराचं वर्णन वैद्यराजांनी केलं आपल्याला त्याचं आपण जरूर पालन करू शकता. आणि अर्थातच याविषयी आपल्याला अधिक प्रश्न विचारायचे असतील तर आपण पुढील जे संपर्कासाठी नंबर बघत ते जरूर टिपून घ्या आणि खास करून म्हातारपणातील आजारांवर उपचार आणि त्याचप्रमाणे तारुण्य टिकवण्यासाठी जे उपचार आहेत त्यासाठी जरूर आपण फोन करू शकता. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती तारुण्य टिकवण्यासाठी असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला मार्गदर्शन करतील की कशा रीतीने म्हातारपणातील आजार आपल्याला टाळता येतील आणि त्याचप्रमाणे तारुण्य टिकवणं, खास करून त्वचा आणि त्याचप्रमाणे केसांचं सौंदर्य आणि शरीर आणि मनाचं सौंदर्य हे टिकवण्यासाठी आज आयुर्वेदाचा वापर आपल्याला कशा रीतीने प्रभावीपणे करता येईल याविषयी आपण मार्गदर्शन घेत आहोत. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण आम्हाला सांगितलं की कशा रीतीने आहार विहाराचं पालन करायला हवं एकंदरीतच तारुण्य टिकवण्यासाठी. आपल्या शास्त्रामध्ये तारुण्य टिकवण्यासाठी किंवा म्हातारपण न येण्यासाठी काही औषधी किंवा पंचकर्म किंवा अशा विशिष्ट उपचारांचा काही वापर होतो का, काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे. कसं आहे, म्हातारपण काय येतं हे आता आपण अनेक कारणांच्या हिशोबाने बघितलं, परंतु त्यातलं महत्वाची जी कारणं आहे त्यातलं एक म्हणजे रसाचं यापन करण्याचं काम. म्हणजे रसधातू जो आहार रसातून तयार झालेला आहे तो 7 धातूंना जे पुढच्या 6 धातूंना जे पोषण देतोय त्याची ती यापन करण्याची ताकद जर कमी झाली काळाच्या अनुरोधाने तर मग माणूस म्हातारा होत असतो. तर हे रसाचं यापन कशामुळे कमी होतं, तर आपण वाटेल त्यावेळेला खातो, कसंही खातो, केव्हाही खातो, चुकीच्या पद्धतीने खातो आणि त्यामुळे रसधातू चांगला तयार न होता आत्ता अन्न खाल्लंय 2 तासात पुन्हा काहीतरी खाल्लंय मग काहीतरी प्यालेलं आहे असं केल्यामुळं शरीरामध्ये आम नावाचा एक दोष तयार होतो, चिकट असा पदार्थ तयार होतो आणि तो आमदोषम महाघोरम वर्जेत विषच उज्ञकम असं सांगितलेलं आहे. हे विषासारखा तो असतो. तर रसातून चांगला कफ तयार होऊन संपूर्ण धातूचं परिपोषण होण्याच्या ऐवजी विषाचे अंश जर यायला लागले तर डिस्ट्रक्शन जे आहे ते जास्त व्हायला लागतं, शरीरातलं ओझ कमी पडायला लागतं, शुक्र कमी पडायला लागतं आणि त्यामुळे म्हातारपण खूप यायला लागतं. लोकांना बऱ्याच वेळा मीठ जास्ती खाण्याची सवय असते. देव योनी जी आहे ती मीठ खात नाही असं म्हटलं जातं आणि ते अमर आहेत असं आपण म्हणतो, अजर आहेत असं आपण म्हणतो. तर ज्यांना कुणाला तरुणपण टिकून ठेवायचं त्यांनी मिठाचं प्रमाण खूप कमी करायला पाहिजे. लोणची, पापड, चटण्या, कोशिंबिरी हे कमी ठेवायला पाहिजे आणि जर मिठाचं प्रमाण माफक ठेवलं गेलं तर शरीरावरती सुरकुत्या लवकर पडत नाहीत, केस लवकर पांढरे होत नाहीत, हाडांचे त्रास आहेत ते जास्ती होत नाहीत. या पद्धतीने विचार करायला लागतो. ब्रह्मचर्याचा खूप मोठा जो भाग आहे तो या आपल्या संस्कृतीमध्ये सांगून ठेवलेला आहे. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिवयीवरती आपलं शरीर चाललेलं असतं. तर त्या ब्रह्मचर्याच्या बाबतीत असा एक श्लोक आहे की मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरोदहे तावत कालस्य वयंभूता. म्हणजे तुम्ही ब्रह्मचर्य पाळून जर शुक्राचे परमाणू आणि रेणू आणि बिंदू जर साठवून ठेवले तर ते जीवनप्रद आहे आणि ते बाहेर टाकणं कोणत्याही पद्धतीने हे विषप्रद किंवा मारक असं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही काळाच्या लवकर जवळ जायला लागता. ब्रह्मचर्य पाळल्यानंतर मात्र तुम्हाला काळाचंही भय राहत नाही. एवढं त्याचं महत्व आहे. म्हणजे आहाराचंही महत्व बघून झालं, ब्रह्मचर्याचंही महत्व बघून झालं आणि त्याच्याबरोबर मग मधला जो भाग आहे तो म्हणजे निद्रेचा आहे. तर आपल्या प्रकृतीला योग्य अशी निद्रा किती आणि केव्हा घेतली जायला पाहिजे हे जर बघितलं तर रात्री 9:30च्या दरम्यान झोपायला पाहिजे आणि पहाटे 3:30 ते 5:30च्या दरम्यान उठायला पाहिजे. एवढं जरी केलं तरी स्वस्थो रक्षार्थम आयुष्य म्हणजे आयुष्याचं वर्धन होतं. आता ह्याच्यावरून काही वनस्पती आणलेल्या आहेत की ज्याचा वापर करून आपलं तारुण्य आपण टिकवू शकतो. तर त्यातली ही पहिली वनस्पती बघा की ही गुळवेल नावाची वनस्पती आहे आणि हिला छिन्नरुहा किंवा अमृत असा पर्यायी शब्द आहे. म्हणजे ही कधी मरत नाही आणि कोणत्याही अवस्थेत तिला पेरलं की तिच्यातून मुळं सुटून ती पुन्हा जिवंत राहू शकते, म्हणून हिला अमृत असं म्हणतात. तर गुडीची कटुका तिक्ता स्वादुपाकार रसायनी, रसायन हा गुणधर्म जो आहे तो आपलं तरुणपण टिकण्याच्या हिशोबाने आहे. तर ह्याचा काढा किंवा गुळवेलीचं सत्व जे आहे तो रोज सकाळी किंवा 3 संध्येला जर घेतलं तूप आणि मधातून तर आयुष्याचं वर्धन होतं असं सांगितलेलं आहे. दुसरा एक पदार्थ इथं तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला आहे, अक्रोड नावाचा पदार्थ आहे आणि आपल्या डोक्याच्या कवटीसारखाचा आकार आहे आणि आतलं जे मगज असतो तो मेंदूसारखा जो आहे हा तुम्हाला आतमध्ये इथं जाणवत असेल आणि अक्रोडाचा आकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेंदूसारखा आहे तो. तर 35 नंतर ब्रेन अट्रोफी ज्यावेळेस सुरू व्हायला लागते अशा वेळेला हे औषध जे आहे ते महामायुरी घृत या औषधामध्ये आयुर्वेदाने वापरलेलं आहे. ते जर पहाटेच्या वेळेला रोज सेवन केलं गेलं साधारण 10 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये तर ब्रेन अट्रोफी जी आहे ती होत नाही, स्मृती तल्लक राहते आणि जोपर्यंत स्मृती चांगली आहे तोपर्यंत माणसाचं आयुष्य चांगलं आहे असं बघितलं जातं. स्मृती कमी व्हायला लागलं की आयुष्याचा ऱ्हास व्हायला लागला हे नक्की ठरवून जातं. तर त्यासाठी अक्रोडासारख्या वनस्पतीपासून तयार केलेलं औषध हेही आपण वापरू शकतो. इथं दुसरी एक वनस्पती आहे ती मुद्दाणून तुम्हाला एकत्र दाखवतो. ही शेंग आणि हे फळ जर बघितलं ही शेंग तर ही शिरीष नावाच्या एका वनस्पतीची शेंग आहे आणि ही शिरीषाची पानं आहेत. शिरीष हा विषघ्नानाम असं म्हटलेलं आहे. शरीरातली वेगवेगळी विष जी येतात आपल्या पोटामध्ये जातात अन्नपदार्थातून किंवा इतर कशातून धुरातून वगैरे किंवा व्यसनातून ते नष्ट करण्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडते. ही जर वापरली गेली तर शरीराचं एजिंग जे आहे ते कमी व्हायला लागतं आणि सगळे शरीरातले धातू आहेत ते सक्षम राहतात आणि त्यामुळे आयुष्याचं वर्धन होतं असं लक्षात येतं. तर अशा ह्या काही वनस्पती आहेत. त्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती ही बघणं खूप गरजेचं आहे. ही पुनर्नवा नावाची वनस्पती आहे.
तिला पुन्हा नवं मी याती ती पुनर्नवा, म्हणजे जी पुन्हा तरुण होते तिलाच पुनर्नवा असं म्हटलं जातं. वयस्थापन असा एक गण चरकऋषींनी जुन्या चरितसंहितेत दिलेला आहे. त्या ज्या 10 वनस्पती आहेत त्याच्यात ही वर्षाभू किंवा पुनर्नवा म्हणून वनस्पती आहे. तर हिचं रोज जर नित्य सेवन केलं गेलं, हिच्या पानांचं आणि पानांची भाजी करून जर खाल्ली गेली तर आयुष्याचं उत्तम पद्धतीने वर्धन होतं आणि तरुण पण टिकून राहतं. ओके, सो हे आपण बघितलं की कशा रीतीने ह्या विविध वनस्पतींचा वापर आपण करू शकतो. पंचकर्माचा ह्याच्यात सर किती सहभाग आहे? खूप मोठा संबंध आहे. अगदी छान प्रश्न आहे हा. कसं होतं, आपल्या शरीरामध्ये आपण घाण खूप साचवतो चुकीच्या पद्धतीने वागून, खाऊन आणि पिऊन, आणि मग ती घाण जी आहे ती शरीरातनं काढण्यासाठी वेगवेगळ्या ड्रास्टिक क्लिन्झिंग प्रोसेसेस आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर तुम्ही अंगाला तेल लावणं, शेकणं याला स्नेहनस्वेदन म्हणतात. हे बऱ्याच कार्यक्रमात बऱ्याच वैद्यांच्याकडनं ऐकलेलं असेल. त्याच्या आधी पाचन म्हणजे भूक वाढवणारी आणि शरीरातल्या आमाचं किंवा घाणीचं पचन करणारी औषधं पहिल्यांदा घ्यायची. आणि हे सगळं झाल्यानंतर वमन नावाची ट्रीटमेंट सांगितली, ती कफासाठी सांगितली आहे. त्यांनी कफाचे आजार जातात वसंत ऋतूमध्ये ती करायची असते. कोकिळा ज्या वेळेला ओरडतात त्या काळामध्ये. त्याच्यानंतर मग विरेचन म्हणून जी आहे ती शरद ऋतूमध्ये पित्तासाठी ट्रीटमेंट आहे. त्यांनी म्हातारपण लवकर येऊ नये याच्यासाठी ती ट्रीटमेंट ही उपयोगी पडते. आणि वातासाठी म्हणून जी सांगितलेली ती ट्रीटमेंट म्हणजे वर्षा ऋतूमध्ये करायचा बस्ती नावाची ट्रीटमेंट आहे. तर ह्या 3 दोषांची ही परम औषध आहेत. आणि तुमचे वात पित्त कफ एकदा जर प्राकृत अवस्थेमध्ये राहिले तर शरीराचं काम हे व्यवस्थित आणि निरंतर चालत राहतं आणि माणूस लवकर म्हातारा होऊ शकत नाही. तर पंचकर्माचा वापर हे तारुण्य टिकण्यासाठी एक खूप मोठं प्रभावी साधन आयुर्वेदाने देऊन ठेवलेलं आहे. आणि त्याचा वापर जवळच्या वैद्याच्याकडे जाऊन तुम्ही करायला पाहिजे. वय वर्ष 35 पर्यंत तुम्ही काही गोष्टी खाल्ल्या पिल्या वागल्या तरी शरीर सहन करू शकतं, पण त्याच्यानंतर मात्र हे होऊ शकत नाही. आणि 35 नंतर तरी ऍटलिस्ट तुम्ही ह्या गोष्टी कराव्यात. म्हणून आयुर्वेदामध्ये पूर्वे वैसी मध्यमे वा अशा पद्धतीने रसायन चिकित्सा सांगितलेली आहे तरुण पण टिकवण्यासाठी. आणि त्यासाठी च्यवनप्राश सारखी औषधं प्रत्येक आपल्या कुडीनुसार किंवा प्रकृतीनुसार आयुर्वेदाने सांगितलेले ते जवळच्या वैद्याकडून वापरायला पाहिजे. जरूर आपण आणि एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती तारुण्य टिकवण्यासाठी विश्वामृत उपचार ह्याविषयी, आणि वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. खास करून कशा रीतीने म्हातारपणातल्या आजारांवरती आपण मात करू शकतो आणि त्याचप्रमाणे तारुण्य टिकवण्यासाठी आहार विहार आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारची औषधी वनस्पती आणि त्या अनुषंगाने पंचकर्म ह्या विषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेतलं. कार्यक्रमात पुढे जाऊन आपल्याला अधिक मार्गदर्शन करत आहेत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना आपण सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पंचकर्म यांचा वापर आपण कशा रीतीने करू शकतो. याच अनुषंगाने जे विविध पंचज्ञानेंद्रिय आहेत आपल्या शरीरातली, मग कान आहे किंवा डोळे आहेत, हे हळूहळू वार्धक्यावस्थेत कमकुवत व्हायला लागतात, त्वचेला सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात. सो ही जी लक्षणं आहेत वार्धक्यावस्थेतली येणारी किंवा ओव्हरऑल ज्या पद्धतीने कर्म किंवा कार्य जी शरीरातली कमी होतात ती टिकवून धरण्यासाठी काही विशेष उपचार सांगितलेले आहेत का? आणि आपण म्हणूया की दरवर्षी हा माणूस म्हातारा होत असतो, पण अधिक त्याचं प्रमाण जे आहे किंवा त्याचा जो वेग आहे तो ठराविक ऋतूत जाणवतो का जास्त? अगदी नक्की. कसं आहे, ग्रीष्म ऋतूमध्ये पोषण करायला सांगितलंय शरीराचं, आणि हेमंत किंवा शिशिर ऋतू ज्यावेळेला असतो थंडीचे दिवस त्यावेळेला कर्षण करायला सांगितलेलं आहे चरकसंहितेमध्ये. तर माणूस हा निसंशयपणे दररोज दुपारी आणि संध्याकाळी जसा म्हातारा होतो तसा ग्रीष्म ऋतूमध्ये जेव्हा रणरणतं ऊन असतं त्यावेळेला म्हातारा होत असतो. वर्षा ऋतूच्या आधीचे काही 1 महिना 1.5 महिन्याचा काळ. तर त्यावेळी तरी ऍटलिस्ट अंगाला तेल लावणं वगैरे ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आता असं लक्षात घ्या की आपलं स्वावलंबन म्हणून नावाची प्रक्रिया आपण लहानपणापासून आपण बघत असतो, आणि जेवढं चांगल्या पद्धतीने आपण आपल्या गोष्टी स्वतः करू ना तेवढं आपलं शरीर त्या गोष्टीला आधी राहतं आणि ते कर्म आपल्याकडनं म्हातारपणापर्यंत सुद्धा नीट केलं जातं आणि परावलंबित्व येत नाही. तर स्वावलंबनाचा हा भाग सगळ्यांनी अंगी करायला पाहिजे. स्वतःचं ताटवाटी आपण घेणं, ते धुवून पुन्हा फडताळामध्ये ठेवणं, जमिनीवरती आपलं स्वतःची गादी जी आहे ती अंतरणं, त्याच्यावरती झोपणं, ती पुन्हा गुंडाळून व्यवस्थित ठेवणं, या सगळ्या गोष्टी जर कपडे स्वतःचे धुणं वगैरे हे जर केलं गेलं आणि त्याची शरीराला सवय पडली तर म्हातारपणी या गोष्टींचा त्रास होत नाही आणि परावलंबित्व कमी येतं. तर हे तरुणपणातून करायची ही गोष्ट आहे. गंडूशी धारण म्हणून एक विधी आहे, तोंडामध्ये काही औषधही धरायची, तर त्यांनी नाक, कान, घसा, डोळे यांचं आरोग्य चांगलं राहतं. पिंडी, सेक आणि अष्टोतन तर्पण पुटपाक सारख्या गोष्टी त्या डोळ्यासाठी करायच्या. आणि कानामध्ये कर्णपूर्णाची जी काही कल्पना सांगितलेली ती जर केली तर आपली इंद्रिये ही शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात. हे खाण्यावरती कंट्रोल, रसायनासारखं च्यवनप्राशसारखंचं औषध जे आहे ते पंचकर्म योग्य वेळेला करणं, स्वावलंबन पाळणं, ह्या जर गोष्टी केल्या गेल्या तर घरामध्ये म्हातार माणूस ही कटकट होत नाही. हल्ली जे लोकांना
आनंदानं वाटतं ते. आणि वृद्धाश्रमाची पाळी जी आहे ती चढायला लागणार नाही. तर पहिल्यापासून आपल्या शरीराला, मनाला आणि आपल्या मुलांना याची जर सवय लावली तर कोणालाच या म्हातारपणाचा त्रास होणार नाहीये. आणि ही जर गोष्ट एकदा झाली तर आपल्या घराचं आरोग्य आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य आणि त्यामुळे राष्ट्राचं आणि देशाचं आरोग्य जे आहे ते सुद्धा चांगलं राहणं हे आपल्या तरुणपणावरती अवलंबून आहे. आणि आपला भारत देश आत्ताच्या काळामध्ये 25 ते 35 वर्षातला असतात तरुण धरला जातो. तर हे तुम्हाला जर आणखी वाढवायचं असेल तर प्रत्येक भारतीयांनी या कार्यक्रमाचा विचार करून त्या पद्धतीने त्याची जीवनशैली जी आहे ती आखायला पाहिजे. जाता जाता आपल्याला काय सल्ला द्यायला आवडेल? म्हातारपण हे स्त्रियांना तर अजिबात नको असतं, पुरुषांनाही नको असतं. परंतु स्त्रिया त्यांची काळजी जेव्हा घेतात त्यावेळेला मलमूत्र विसर्जनाचे जे वेग आहेत ते अडवत असतात. त्याचा परिणाम शरीराची फिजिकली येतो आणि केमिकली सुद्धा येतो. जे मूत्र किंवा जी विष्ठा आहे त्यातल्या पाणी जे आहे ते पुन्हा रिअब्झॉर्व होतं आणि त्यामुळे म्हातारपण लवकर येत असतं. तर वेग काही जे आहेत ते प्रवर्तन करायचे नसतात, पण आले की थांबवायचे नसतात. अशा पद्धतीने मलमूत्र विसर्जन व्यवस्थित व्हायला पाहिजे. पाळीच्या काळातली परिचर्या पाळली जायला पाहिजे आणि रसायन सेवन करून व्यायाम जर माफक प्रमाणात केला आणि प्राणायामाचा जर वापर करून आपला श्वास जो आहे त्याची गती जर कमी केली, मिनिटाला 4 श्वासापर्यंत, तर आयुष्याचं वर्धन होऊ शकतं. आणि त्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या आणि पथ्याचा विचार जवळच्या वैद्याकडनं करून घ्यायला पाहिजे. हा एक मोलाचा सल्ला होता जो वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांनी आपल्याला दिला जाता होता की जरूर ह्या सल्ल्याचा आपण विचार करा आणि आपलं तारुण्य टिकवण्यासाठी जे विश्वामृत उपचार आहेत त्याच्याविषयी जर का आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील आपण फोन नंबरवरती जरूर संपर्क करा. जे आपण दूरध्वनी क्रमांक बघत आहात स्क्रीनवरती ते जरूर टिपून घ्या. आणि जर का आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण पुढील नंबरवरती घेऊ शकता. आणि केवळ तारुण्य टिकवण्याच्या उपचारांविषयीच नव्हे तर विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालयामध्ये आता उपचार उपलब्ध आहेत. एकत्रितपणे एका छताखाली मुंबई, पुणे या दोन्ही ठिकाणी विश्वामृत चिकित्सालय कार्यरत आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.